सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। कणकवली शहराच्या प्रारूप आराखड्यात सूचना व हरकती नोंदवा। तसेच आवश्यकतेनुसार आरक्षणाची गरज भासल्यास सरकारकडे सूचना मांडणार असून नागरिकांनी पुन्हा नव्याने लेखी हरकती मांडण्याची गरज असल्याचे मत नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले। यावेळी नगराध्यक्ष पारकर काय म्हणाले ते पाहूया। कणकवली शहराचा नगररचना डीपी प्लॅन विकासाचा आराखडा जो पूर्वी मंजूर झालेला होता त्या योजनेची तारीख ही 30/9/1999 होती आणि त्याच्यानंतर जो जमीन जी वापर केली गेली या शहरातली या सगळ्या रिझर्वेशनसाठी आरक्षणासाठी त्याच्या अस्तित्वात असलेला जो जमिनीचा नकाशा होता तो नकाशा 22/4/2022 ला त्या ठिकाणी या नगरपालिकेला सादर केला गेला आणि त्याच्यानंतर प्रारूप विकास योजना PLU हस्तांतरण म्हणजे प्रस्तावित असलेला जमीन वापर नकाशा हा 7/4/2025 ला त्या ठिकाणी देण्यात आला आणि त्याची प्रसिद्ध करण्याची अंतिम तारीख होती 10/4/2025। या नगरपालिकेचा जो आता प्रारूप आराखडा जो जाहीर झालेला आहे, जो डेव्हलपमेंटचा जाहीर झालेला आहे, याचा जो ड्रोन सर्वे झाला हा जवळजवळ 2/3/2021 ला झाला आणि परत एकदा नव्यानं 22/4/22 ला अस्तित्वात असलेला जमिनीचा वापर नकाशा म्हणजे ELU हा या तारीखला झाला आणि प्रसिद्ध करण्याची जी तारीख होती या प्रारूप आराखड्याची ही 10/4/2025 होती, पण त्यावेळी हा विकास आराखडा कणकवली शहराचा प्रसिद्ध झाला नाही आणि त्याची अंतिम तारीख सुद्धा 10/4/2025 होती प्रारूप विकास योजना आराखड्याची। पण काल 26 फेब्रुवारीला हा त्या ठिकाणी प्रसिद्ध केला। 27 ला याचं गॅजेट झालं, राजपत्रित झालं 27 फेब्रुवारी आणि तो प्लान डीपी प्लान पूर्ण आराखडा विकास आराखडा हा आता नगरपालिकेच्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी कणकवली वासियांना, जनतेला, मतदारांना, शहरवासियांना त्या ठिकाणी दाखवण्याकरता नेमका आपल्या शहराचा विकास प्रारूप आराखडा कसा आहे याचं त्या ठिकाणी कार्यालयामध्ये त्या ठिकाणी तो संपूर्ण प्लॅन ठेवण्यात आलेला आहे। कणकवली शहरातल्या आपल्या सगळ्या वृत्तपत्राच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून 30 दिवसापर्यंत जर काही हरकती किंवा सूचना जर जनतेला त्या ठिकाणी करायच्या असतील तर त्या आपण कराव्यात, नगरपंचायत कार्यालयामध्ये कराव्यात। नगररचनाकार सिंधुदुर्ग ओरस इथं सुद्धा आपण याबाबतच्या तक्रारी त्या ठिकाणी त्यांनी हरकती आणि सूचना हे त्या ठिकाणी करू शकता आणि म्हणून आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी 30 दिवस हे त्या ठिकाणी शिल्लक आहे। 27 फेब्रुवारीला याचं गॅजेट झालेलं आहे। याच्यामध्ये 1999 मध्ये आणि 2026 याच्यामधला जो फरक आहे डीपी प्लॅन मधला हा फरक मी आपल्याला या ठिकाणी दाखवून देतो। 2019 मध्ये डीपी प्लॅन मध्ये जो रेसिडेन्शियल जो भाग होता हा भाग फक्त 82.65 हेक्टर्स एरिया होता आणि त्यामुळे आता त्याच्यामध्ये 218.46 एवढा वाढ झालेला आहे। म्हणजे 82.46 अधिक 218.46 हा रेसिडेन्शियल वाढ झालेला आहे। पूर्वी कमर्शियल
एरिया जो होता तो 3.90 हेक्टर एरिया होता कमर्शियल. त्याच्यामध्ये आता 4.45 ची वाढ झालेली आहे. म्हणजे 390 अधिक 4.45. इंडस्ट्रीयल जो यूज साठी त्याच्यामध्ये एरिया होता तो हेक्टरमध्ये 1.6 हेक्टर होता. आता नव्यानं त्याच्यामध्ये म्हणजे 18.4 म्हणजे जवळजवळ 20 हेक्टर 1.6 अधिक 18.4 जवळजवळ 20 हेक्टर एरिया हा आता इंडस्ट्रीयल म्हणजे 18.4 वाढवलेला आहे. आणि पब्लिक सेमी पब्लिक याच्यासाठी वापरासाठी पूर्वी 1999च्या डीपी प्लॅन मध्ये 11.90 हेक्टर एरिया होता. त्याच्यामध्ये वाढ होऊन 11.16 हा नवीन वाढ झालेला आहे. म्हणजे 11.90 प्लस 11.16 अशा पद्धतीनं पब्लिक सेमी पब्लिक मध्ये त्या ठिकाणी वाढ झालेली आहे. त्याच्यानंतर पब्लिक युटिलायझेशन युटिलिटीज किंवा पूर्वी होता 0.60 हेक्टर, आता त्याच्यामध्ये 14.1 ची वाढ त्या ठिकाणी झालेली आहे. त्याच्यानंतर रिलिजियस प्लेसेस याबद्दल पूर्वी 0.70 ची तरतूद होती. त्याच्यामध्ये काही वाढ किंवा त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं नाही कदाचित बाकीच्या याच्यामध्ये 0.70. पण ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन हे पूर्वी 56.90 होतं, आता त्याच्यामध्ये 53.67 ची वाढ झालेली आहे. म्हणजे 56.90 अधिक 53.67 प्रत्येक फिगर अशी घ्या लक्षात घ्या. त्याच्यानंतर ऍग्रिकल्चर लँड होती या शहरामधली 386.25 हेक्टर ऍग्रिकल्चर लँड. तर ही लँड या डीपी मध्ये त्या ठिकाणी कमी झालेली आहे. म्हणजे 52.67 ही कमी झालेली आहे. म्हणजे 386.25 मधला 52.67 हेक्टर ही त्या ठिकाणी ऍग्रिकल्चर मध्ये कमी झालेली आहे. नंतर बाकीच्या ज्या ऑर्चिड्स आहेत ती आहे तशीच आहे. वेकेंड अँड बॅरन लँड्स आहे तशीच आहे. हिली लँड्स आहे तशीच आहे. वॉटर बॉडीज आहे तेच आहे. आणि आपला जो सगळ्या कणकवली शहराचा जो संपूर्ण एरिया आहे शहराचं जे शहर येतं ते 846.42 हेक्टर हे संपूर्ण शहराचं त्या ठिकाणी आहे. म्हणजे 1999 आणि 2026 फेब्रुवारी याच्यामध्ये हा बदल त्या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे याबाबत सुद्धा शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी माहिती घ्यावी. कोणाचं क्षेत्र त्या ठिकाणी वगळण्यात आलेलं आहे, कोणाचं क्षेत्र त्या ठिकाणी वाढवण्यात आलंय, कुठलं क्षेत्र कमी झालंय या संदर्भामध्ये अशा पद्धतीनं हे झालेलं आहे. आणि तिसरा सगळ्यात अजून 2 मुद्दे आहेत. त्याच्यामधला सगळ्यात नवीन जी प्रस्तावित आरक्षण झाली म्हणजे कणकवली शहराची 1999ला 57 आरक्षण होती या शहराची. त्याच्यामध्ये आतापर्यंत 7 विकसित झाली. 50 आरक्षण होती. आता त्याच्यामध्ये नवीन जवळजवळ 10 आरक्षण ही त्या ठिकाणी आपल्या जवळ निर्माण झालेली आहे. एक जिम्नॅसियम साठी आहे, एक कल्चरल अँड कम्युनिटी सेंटर साठी आहे, एक स्वीज ट्रीटमेंट प्लांट साठी आहे, एक स्वीज ट्रीटमेंट दुसरं स्वीज ट्रीटमेंट प्लांट जे लागणार आहे स्वच्छतेसाठी घनकचरा व्यवस्थापनामध्ये त्याच्यामध्ये ते आहे 14 नंबरचं आरक्षण. जिम्नॅशियमचं 2 नंबर, कल्चरलचं 10 नंबर, ट्रीटमेंट प्लांटचं 12 नंबर, ट्रीटमेंट प्लांटचं 14 नंबर, त्याच्यानंतर शॉपिंग कॉम्प्लेक्स 18 नंबर, रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट म्हणजे नदीच्या बाजूच्या जी पात्र संपल्यानंतर जी जागा असते त्याचं आरक्षण 23 नंबर, त्याच्यानंतर परत ट्रीटमेंट प्लांट तिसरा 24 नंबर, त्याच्यानंतर परत ट्रीटमेंट प्लांट चौथा 31 नंबर, रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट परत 39 याच्यामध्ये आणि एक्सटेन्शन SWM प्लान परत म्हणजे तशा प्रकारचा प्लान 41. म्हणजे 10 नवीन प्रस्तावित डेव्हलपमेंट प्लान मध्ये आरक्षण आहे. म्हणजे पूर्वीची 50 होती, 57 होती, त्याच्यातली 7 विकसित झाली, 50 शिल्लक झाली राहिली आणि ही 10 त्याच्यामध्ये त्या ठिकाणी अधिक वाढलेली आहे. त्याचबरोबर जी आरक्षण आहे जी पूर्वी होती त्याच्यामध्ये काही आरक्षणं ही वगळलेली आहेत, काही आरक्षणं ही
एकत्रित केलेली आहे. काही आरक्षणही विकसित झालेली आहेत. काही आरक्षणामध्ये नगरपंचायतीची मालकी आता झालेली आहे. म्हणजे पूर्वी ती आरक्षित होती, आम्ही संपादित करून ती आता नगरपालिकेच्या ताब्यात घेतलेली आहे, नगरपालिकेची मालकी झालेली आहे. काहीच्या मध्ये जिथं प्ले ग्राउंड होतं तिथं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हे त्या ठिकाणी बदललेलं आहे. म्हणजे वापर तोच, फक्त नाव बदललेलं आहे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स. काही वगळलेली आहे. एक जे 48 नंबरचं एसटी स्टँडचं जे आरक्षण होतं ते पूर्वीच त्या ठिकाणी निघून गेलेलं, म्हणजे त्याच्यातनं वजा झालेला आहे. आणि काही आरक्षणं विकसित केली, काही आरक्षणामध्ये झोन बदललेला आहे, रिझर्वेशन काढलेलं आहे. म्हणजे त्याचं झोन प्रक्रिया बदलली, म्हणजे ज्या झोनसाठी होतं तो झोन बदलला आणि रिझर्वेशन काढलेलं आहे. आणि काही आरक्षणांमध्ये बदल केलेला आहे आणि वापर बदललेला आहे. म्हणजे आरक्षणाचं जे आरक्षण होतं, समजा मच्छी मार्केटसाठी आरक्षण असेल तर ते आरक्षण ठेवलेलं आहे, पण तिथं मच्छी मार्केट न बांधता दुसऱ्या यूजसाठी केलं, म्हणजे वापर बदललेला आहे. अशा पद्धतीनं याच्यामध्ये चेंजेस आहेत. याच्या पद्धतीने चेंजेस आहेत. आणि अगोदरची जी आरक्षण आहे त्याच्यातली 19 आरक्षणं वगळलेली आहेत. म्हणजे आता जो डीपी जो इथं सादर झालेला आहे त्याच्यामध्ये 19 आरक्षणं वगळलेली आहेत. 14 आरक्षणं वगळून रेसिडेन्शियल झोन मध्ये बदल करण्यात आलेला आहे. 14 आरक्षणं वगळलेली आहेत, त्याच्यामधली रेसिडेन्शियल झोन मध्ये बदल करण्यात आले. म्हणजे समजा तो ऍग्रिकल्चर होता तर तो रेसिडेन्शियल झोन मध्ये त्याच्यामध्ये बदल करण्यात आला. 2 आरक्षणं वगळून त्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर झोन टाकण्यात आलेला आहे. म्हणजे काही 2 आरक्षणं होती ती वगळलेली आहेत आणि त्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर झोन टाकलेला आहे. आणि 2 आरक्षणं वगळून पब्लिक सेमी पब्लिक झोन मध्ये टाकण्यात आलेली आहे. अगोदरचं रिझर्वेशन नंबर 1 हे वगळून नव्याने झालेल्या डीपी मध्ये रिझर्वेशन नंबर 1 मध्ये ऍड करण्यात आलेला आहे. म्हणजे असे काही बदल हे या सगळ्या आरक्षणांमध्ये आहेत. खर तर यापूर्वी ज्यावेळी हा डीपी झाला त्यावेळी ज्यावेळी 1999 पासून आतापर्यंत तोपर्यंत अनेक तक्रारी जनतेच्या, शेतकऱ्यांच्या या त्या ठिकाणी आलेल्या होत्या. जवळजवळ हरकती सूचना ह्या जवळजवळ 50 अशा प्रकारच्या हरकती सूचना आलेल्या आहेत. परत त्यांनी त्या हरकती परत घ्याव्यात, कारण नव्याने परत प्रारूप आराखडा सादर झालेला आहे. 30 दिवसाच्या आत त्या हरकती त्यांनी घेतल्या पाहिजेत. आणि जुन्या हरकतींना त्या ठिकाणी विचारात घेतलं जाणार नाही. परत समजून घ्या, म्हणजे कायद्यामध्ये जेव्हा नवा विकास प्रारूप आराखडा झालेला आहे, जसं कोणतरी एखादा शेतकरी म्हणत असेल की मी 99ला तक्रार केलेली होती, हरकत केलेली होती, सूचना केलेली होती, ती ग्राह्य करूनच हा डीपी नव्यानं सादर झालेला आहे. मग आता या डीपी मध्ये जर बदल हवा असेल किंवा डीपी मध्ये काय तक्रारी असतील, हरकती असतील, आक्षेप असतील, सूचना असतील तर नव्याने त्या प्रत्येक शेतकऱ्याला, माझ्या कणकवली शहरातल्या शेतकऱ्यांना द्याव्या लागतील. आणि ती तारीख 27 फेब्रुवारी पासून 30 दिवसाची आहे. म्हणजे आम्ही 26लाच प्रसिद्ध केलेलं आहे, 27ला आम्हाला गॅझेट राजपत्रित झालं आणि 26 पासूनचे 30 दिवस आहेत. तोपर्यंतच लेखी स्वरूपात हरकती घेतल्या जातील. नगरपंचायतीच्या कार्यालयामध्ये द्या, नसेल तर रत्नाकर ओरस यांच्या कार्यालयामध्ये आपण त्या ठिकाणी द्या. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्या ठिकाणी सांगतो, 26 फेब्रुवारीला प्रसिद्ध केलेला आहे. त्या दिवसापासून 30 दिवसामध्ये या ज्या काही कणकवलीतल्या माझ्या नागरिकांना या विकास आराखड्याबद्दल हरकती आहेत, आक्षेप आहेत, तक्रारी आहेत, काही सूचना असतील, काही त्यांना नवीन काही सुचवायचं असेल, प्रस्तावित करायचं असेल, या सगळ्या ज्या तक्रारी आहेत, जे अर्ज आहेत लेखी स्वरूपात, हे 26 तारीख पासून 30 दिवसाच्या आत, 26 फेब्रुवारी पासून 30 दिवसाच्या आत त्या ठिकाणी नगरपंचायत कार्यालयामध्ये लेखी स्वरूपात द्याव्यात आणि त्याच पद्धतीनं नगररचनाकार ओरस यांच्यापर्यंत त्या ठिकाणी द्याव्यात. याचबरोबर आमची सुद्धा म्हणजे नगरपंचायत या सगळ्या प्रक्रियेमध्ये 1999ला मी सरपंच होतो आणि त्यावेळी डीपी झाला होता.
पण दरम्यानच्या काळात ज्या तारखा मी तुम्हाला सांगितल्या 2022 पासून काल फेब्रुवारी 26 फेब्रुवारी 26/7 या दरम्यानच्या प्रक्रियेमध्ये मी नव्हतो. म्हणजे ही प्रक्रिया होऊन गेलेली होती. 2च महिने 21 डिसेंबरला मी नगराध्यक्ष झालो. या 2 महिन्याच्या कालावधीच्या आधी ह्या सगळ्या प्रोसेस पूर्ण झालेल्या होत्या. आता हा जो प्रसिद्ध करायचा होता याचा कालावधी 2024 की 2025 होता. पण याच्यामध्ये ज्या काही अडचणी आल्या, निवडणुका लागल्या, कोरोना आला, अशा सगळ्या त्याच्यामुळे हे सगळं विकास प्रारूप आराखडा याला जो उशीर झाला आणि म्हणून तो काल त्या ठिकाणी गॅझेट झालं. 26 तारखेला आम्ही प्रसिद्ध केलेला आहे. मी माझ्या कणकवलीतल्या शहरातल्या सगळ्या शेतकऱ्यांना, नागरिकांना या तुमच्या माध्यमातून आवाहन करतो, विनम्र आवाहन करतो, आपण नगरपंचायत कार्यालयामध्ये यावं. तिथं तुम्ही विकास प्रारूप आराखडा त्या ठिकाणी पाहून घ्यावा. कशा पद्धतीनं तुमच्या सर्वेमध्ये, जमिनीमध्ये कुठलं आरक्षण त्या ठिकाणी पडलेलं आहे आणि त्याच्याबद्दल काही तुमच्या हरकती असतील, आक्षेप असतील, सूचना असतील, काही नवीन प्रस्ताव असतील, याबाबतची तक्रार तुम्ही त्या निमित्तानं द्या लेखी स्वरूपात. पूर्वीच्या 1999ला दिलेल्या तक्रारी या आता ग्राह्य धरल्या जाणार नाही. नव्यानं तुम्हाला 30 दिवसाच्या आत हरकती घ्याव्या लागतील. याबरोबर नगरपालिका म्हणून आमची सुद्धा त्या ठिकाणी भूमिका आहे की जो विकास प्रारूप आराखडा जो जाहीर झालेला आहे याचा पूर्ण अभ्यास त्या ठिकाणी मी करू. जे काही बदल झाले, याच्यामध्ये वाढ झाली, ज्याच्यामध्ये कमी झाले, जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं, याचा पूर्ण अभ्यास नगरपालिका करेल. तशा प्रकारचं योग्य निवेदन हे सुद्धा सरकारला, नगरविकास विभागाला, त्या ठिकाणी नगर रचनाकारांना हे त्या ठिकाणी दिलं जाईल. आणि जर तशा पद्धतीचे काही ठराव या नगरपालिकेच्या सभागृहातनं जर करता येत असतील, म्हणजे लोकांच्या सूचना हरकतीचा विचार घेतलाच जाईल. पण नगरपालिकेला सुद्धा अजून काही विकासासाठी समजा त्या ठिकाणी आरक्षण लागतील, जमिनी लागतील, काही पर्पज असतील, समजा मगाशी रिलिजियस म्हणजे धार्मिक स्थळांना जागा देण्याचा विषय आहे. अनेक संस्था आहेत माझ्या शहरामध्ये, इस्कॉन सारखी आहे, स्वामी समर्थांची आहे, ज्ञानेश्वर महाराजांची आहे, म्हणजे कलावती आई आहे, अशा अनेक संस्था आहेत, आध्यात्मिक चळवळी आहेत. त्या चळवळींच्या सुद्धा मागण्या आहेत की आम्हाला कुठेतरी 10-15 गुंठे जमीन या कणकवली शहरात मिळावी, आम्ही एखादं मंदिर उभं करू, किंवा इतर धर्मांच्या असतील सगळ्या संदर्भात, किंवा त्याच पद्धतीनं काही शैक्षणिक संस्था असतील, काही जी सामाजिक बांधिलकी स्वीकारून काहीतरी या शहरामध्ये करणाऱ्या अशा प्रकारच्या संस्था असतील ज्या रजिस्टर, की ज्यांना त्या ठिकाणी तशा प्रकारची आरक्षण देऊन त्या भागाचा विकास त्या ठिकाणी करता येईल किंवा त्या आरक्षणाचा. तर याबाबत ही भूमिका नगरपालिकेची आहे. टोटल परत एकदा सांगतो 57 आरक्षण होती. डेव्हलपमेंट रिझर्वेशन मध्ये 7 आरक्षण डेव्हलप झाली. ते कुठलं झालं, 18 नंबरचं गार्डन झालं, 2 नंबरचं व्हेजिटेबल मार्केट झालं, 3 नंबरचं प्ले ग्राउंड झालं 27 नंबर रिझर्वेशन मधलं, त्याच्यानंतर गार्डन झालं 28 नंबर रिझर्वेशन मधलं, फिश अँड मटन मार्केट झालं 30 मधलं, एक्झिस्टेशन MSCBचं हे झालं 46 मध्ये, आणि प्रायमरी स्कूल आणि हायस्कूल 53 नंबरचं झालं. रिझर्वेशन 21 जिथं आपण दरवर्षी महोत्सव घेतो त्या ठिकाणी आता फायर ब्रिगेडचं स्टेशन होणार आहे. ती जागा कणकवली नगरपालिकेच्या ताब्यामध्ये आलेली आहे. नंतर रिझर्वेशन 27 हे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स म्हणून बदल केलेला आहे. रिझर्वेशन डेव्हलप झालेलं आहे 27 म्हणून त्याच्यामध्ये केलं. म्हणजे आपण टोर्नामेंटची जमीन, हनुमान मंदिर, बॅडमिंटन कोर्ट आणि त्या भागात 27 थोडा, आणि रिझर्वेशन 55 टुरिस्ट कॉम्प्लेक्स जे आता पूर्वी बांधलेलं आता आपण रिनोव्हेशन करून ते नव्याने करणार आहोत. तिथं ते स्टेप बाय स्टेप त्याचा विकास त्या ठिकाणी होणार, त्या निधीच्या उपलब्धतेनुसार त्या भागाचा विकास होणार. तर अशा पद्धतीनं या संपूर्ण शहराचा विकास आराखडा, प्रारूप विकास आराखडा हा जाहीर झालेला आहे. नागरिकांना मी परत एकदा सूचना आवाहन करतच आहे, हे नगर प्रत्येक शेतकऱ्यांना येऊन पाहावं आणि त्याच्यामध्ये त्यांना जे काय वाटतं ते सुचवावं, हरकती घ्याव्या, आणि त्याचबरोबर नगरपालिका म्हणून आम्ही तशा पद्धतीनं त्याचा अभ्यास करू आणि त्याबाबत तशा पद्धतीचे ठराव करू. राज्य शासनाला, नगर विकास विभागाला, नगर रचनाकार सिंधुदुर्ग ज्याच्या हातामध्ये विकास प्रारूप आराखडा बनवण्याचा अधिकार आहे, अशा सगळ्या लोकांपर्यंत आमची भूमिका, नगरपंचायती कणकवली शहरवासियांची, नगरपालिकेची ही भूमिका त्या ठिकाणी आम्ही मांडणार आहोत.
तुम्ही तशा प्रकारचा एक प्रस्ताव द्या मला, ते करू. पण त्याचबरोबर असे काही आरक्षण आहेत त्याचा हे बदलता येईल, म्हणजे वापर बदलून त्याच्यामध्ये समाविष्ट करता येईल. पण पत्रकार भवन व्हावं किंवा सरकारी कर्मचाऱ्यांची वसाहत व्हावी किंवा कर्मचाऱ्यांना नगरपालिकेचं आज हे नगर अजून 25 वर्षानंतर भव्य दिव्य जागा नगरपालिकेला लागेल शहराच्या मध्यवर्ती, अशा काही सूचना असतील किंवा ते आपण नक्की करू. आणि म्हणून हे जे 30 दिवस आहे, या 30 दिवसामध्ये या विकास प्रारूप आराखड्याचा पूर्ण सखोल अभ्यास त्या ठिकाणी आम्ही करू. काय योग्य याची त्या ठिकाणी खातरजमा चौकशी त्या ठिकाणी करू. आणि काय नवीन त्या ठिकाणी सुचवता येईल का या आराखड्यामध्ये कणकवली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, हा सुद्धा प्रयत्न करून तशा प्रकारचं पत्रव्यवहार आणि तशा प्रकारचे ठराव हे त्या ठिकाणी नगरपालिकेच्या मार्फत त्या ठिकाणी केले जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.